नमस्कार मंडळी, उन्हाळा चालू झालेला आहेत आणि आता सगळ्यांच्याच कुरडई पापड बनवण्याची तयारी देखील चालू झालेली असेल. तर आज आपण उपवासासाठी साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या बनवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा न शिजवता, तेल न वापरता आणि आपले हात जराही खराब न होता मस्तपैकी आपण हे पापड बनवू शकतो. कुणीही बनवू शकतं, एकटं आपण जाऊन झटपट बनवू शकतो अगदी कमीत कमी वेळात. तर या ठिकाणी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे, तो मी रात्रभर भिजवला आणि थोडंसं भिजवण्यासाठी ना पाणी जास्त वापरायचं. तर या ठिकाणी मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आणि अर्धा किलो बटाटा सकाळी छान उकडून घेतलेला आहे. तर महत्त्वाची गोष्ट अशी की बटाटा हा पण सकाळीच उकडवायचा आणि साबुदाणा हा रात्री भिजवायचा आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे पाण्याचा वापर करणार आहोत ते सकाळी आपण ते गरमच पाणी या ठिकाणी वापरणार आहोत. तर बघू शकता हात जराही खराब न होता चमच्यानेच आपण हे करणार आहोत. साबुदाणा आणि बटाटा दोन्हीही चिकट असतात आणि त्यामुळे ना आपले हात खराब होऊ शकतात. तर तसं न होता मस्त असे हे पापड होतात. तर मिक्सरला आपण बटाटा आणि साबुदाणा थोडा थोडा घालून छान असं ते गरम पाणीच वापरायचं आणि ते वापरूनच आपण या ठिकाणी छान असं मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये साबुदाणा किंवा बटाटा हा अजिबात राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने ना मी सगळं बारीक करून घेतलं. तर आता आम्ही उपवासाला जिरं आणि हिरवी मिरची दोन्ही वापरतो. तर मी या ठिकाणी जिरं हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ देखील घातलं. त्याचा व्हिडिओ थोडा काही कारणास्तव आला नाही. तर या ठिकाणी ना अशा पद्धतीने मिक्सचर झालं, थोडंसं वरतून पाणी पण घातलं आहे. आता आपलं हे मिक्सचर व्यवस्थित झालं आहे की नाही ते बघण्यासाठी आपण या ठिकाणी एका प्लेटमध्ये आधी करून घेतलं अशा पद्धतीने, याचा अर्थ आपलं बरोबर आहे. आणि मग वरती केल्यानंतर या ठिकाणी मी कागदावरती पापड्या बनवत आहे. बघू शकतात अशा पद्धतीने मी टेरेसवरती डायरेक्ट वाळत घालत आहे. तर महत्त्वाची गोष्ट अशी अजून एक सांगायची की या ठिकाणी ना मी या पापड्या जरा जास्तीच्या पातळ झाल्या, तर तुम्ही ज्या वेळेस घालणार आहे त्यावेळेस त्या जाड जाड घाला, जेणेकरून त्या पातळ होणार नाही. तर अशा पद्धतीने ना माझ्या पापड्या जराशा पातळ झाल्या, तरी पण त्या तितक्याच क्रिस्पी क्रंची आणि चवीला देखील अप्रतिम लागतात. आणि मीठ प्रमाणातच यामध्ये घालायचं आहे, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बघू शकता मस्त अशा झटपट होणाऱ्या या पापड्या आहेत. आपण एकटं असलो ना तरी देखील छान पद्धतीने बनवू शकतो. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की पापड्या कशा झालेल्या आहेत ते. त्याचबरोबर हे सगळं जे प्रमाण आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे, तर ते देखील तुम्ही जाऊन बघू शकतात. तर अशा पद्धतीने मी सगळ्या पापड्या तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. पापड्या दिसायला देखील तितक्याच खुसखुशीत आणि मस्त झालेल्या आहेत आणि साबुदाणा आपण न शिजवताच घातला तर आणि सगळ्यात महत्त्वाचं खाताना अजिबात दाताला चिकटत नाही. मस्त अशा क्रंची झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील नक्की या पापड्या बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.